आपल्या शहरातली घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापूर MIDC भागातील टिन्को या केमिकल कंपनीनं बुधवारी रात्री रासायनिक वायू हवेत सोडल्यानं नागरिकांना त्याचा त्रास झाला। जवळजवळ 4 तासांपेक्षा जास्त हा रासायनिक वायूचा दर्प हवेत तसाच होता। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। दरम्यान यानंतर पोलीस प्रशासनानं कंपनीला भेट देत कंपनीतून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। आता या प्रकरणी कुळगाव बदलापूर पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी हवेत वायू सोडल्यानं नागरिकांना त्याचा त्रास झाल्याचं सांगितलं। त्यामुळे यासंबंधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पालिकेकडून योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात पत्र देणार असल्याचं मुख्याधिकारी गायकवाड यांनी सांगितलं। गॅस सोडण्याच्या अनुषंगाने आमच्या ज्यावेळेस तक्रार प्राप्त झाली त्यावेळेस आमचे अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी गेले होते। तो गॅस गळती वगैरे असा काही विषय नव्हता, पण त्यांचं दैनंदिन रुटीनच्या अनुषंगानं त्यांनी तो गॅस सोडला होता। पण गॅसचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती होतं, लोकांना त्रासही झालेला आहे त्याचा। आणि ॲक्च्युली त्या कंपनीवरती पोल्युशन ह्याच्यावरती कंट्रोल ठेवायचं महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे तसे अधिकार आहेत ते, आणि स्थानिक प्रशासन या नात्यानं मी त्यांना महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाला तसं लेखी कळवणार आहोत आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड योग्य ती कारवाई त्यांच्यावरती करेल याची दक्षता घेण्यात येईल। MIDC भागात कंपन्या राजरोसपणे दररोज अशा प्रकारे रासायनिक वायू हवेत सोडत असल्यानं ते नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत। त्यामुळं अशा कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी आता बदलापूरकर करू लागलेत। पब्लिक मीडिया बदलापूर। ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा।